अभियांत्रिकी महाविद्यालय, टेक्स्टाईल पार्क, गोरक्षण अन गणेश मूर्तेकरांच्या समस्यांकडे आमदार देवेंद्र कोठे यांनी वेधलं अधिवेशनात लक्ष. रात्री 11 वाजेपर्यंत सभागृहात थांबून सोलापूरकरांच्या व्यथा मांडल्या. सोलापूरकरांनी सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव केला. भाजपा खासदार तेजस्वी सूर्या लग्नबंधनात अडकले. तेजस्वी सूर्या यांनी लोकप्रिय गायिका शिवश्री स्कंदन प्रसादशी लगीनगाठ बांधली आहे. तेजस्वी आणि शिवश्री यांच्या लग्नाचे फोटो समोर आले. काँग्रेसचे वर्धा नगरपालिकेचे माजी गटनेत्यासह काही माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश. प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. अजित पवार गटात प्रवेश केल्याने काँग्रेसला धक्का. मुंबईतील अँटिलिया बॉम्ब प्रकरण, सचिन वाझेला दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार. सचिन वाझेची अटक मुंबई हायकोर्टाने कायम ठेवली. भिवंडीतील वाचन मंदिराचा 162वा वर्धापन दिनी नूतनीकरण आणि नामकरण सोहळा संपन्न. नामविस्ताराचे लोकार्पण आमदार महेश चौगुले यांच्या शुभ हस्ते आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार. खासदार श्रीकांत शिंदेंचा आज शिवसंवाद दौरा. पालिका निवडणुकीपूर्वी पक्ष संघटन बळकट करण्यावर जोर. मुंबईतील लोकसभा मतदारसंघात आजपासून बैठका. शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत साधणार संवाद. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचं आंदोलन तुर्तास स्थगित. दहशत पसरवणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधक आमदारांना अधिवेशन काळातच समज देण्याच्या दमानी यांच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन. मुंबईतील फोर्ट परिसरात आज शिवराय संचलन करण्यात येणार. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने आयोजित केलेल्या भव्य दिव्य शिवराय संचलनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. सायंकाळी 4 वाजता फोर्ट येथे ते गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत शिवराय संचलन होणार. एकनाथ शिंदेंच्या ड्रीम प्रोजेक्टला स्थानिकांनी विरोध केलाय. मोठ्या प्रमाणात हरकती आल्यानं प्रोजेक्ट बारगळण्याची शक्यता. प्रोजेक्टमुळे निसर्गाची हानी होण्याच्या भीतीतून विरोध. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणखी एक धक्का. मित्रा संस्थेच्या उच्चस्तरीय सल्लागार पदावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अजय आशर यांची उचलबांगडी. मित्रा संस्थेची आता मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी नव्याने रचना केली आहे. पाकव्याप्त काश्मीरबाबत परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान. पाकव्याप्त काश्मीर भारतात घेण्याबाबत हालचाली सुरू. लंडनमधील एका कार्यक्रमात एस जयशंकर यांच्या विधानानं पुन्हा चर्चा. अकोल्यात राज्यस्तरीय अकोला ॲग्रो प्रीमियर लीगचं आयोजन. कृषी क्षेत्रामध्ये काम करणारे व्यावसायिक आणि कृषी कंपन्यांचे राज्यभरातून सुमारे 32 संघ सहभागी. जमीन महसूल विधेयक मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा. शेतकऱ्यांना 1939 हेक्टर जमीन मिळणार परत. शेतसारा न मिळाल्याने सरकारला जमा झालेली जमीन रिटर्न. हिंगोलीमध्ये बांधकाम विभागाच्या नावाखाली लाभार्थ्यांची लूट. संसारोपयोगी साहित्यांसाठी लाभार्थ्यांची दलालाकडून लूट. पैसे घेणाऱ्या दलालांना रंगेहात पकडलाय. मुंबईतील दहिसर ते अंधेरी दरम्यान मोबाईल चोरणारे एका टेलर आणि कॉस्मेटिक विक्रेत्याला अंधेरी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी त्यांचे व्यवसाय बंद करून मोबाईल हिसकावून चोरीचे फोन स्वस्त दरात विकायचे. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. ट्रान्सपोर्ट गोदामचे शटर तोडून टायर चोरी करणाऱ्या चोरांना कराड उंबरज पोलिसांनी अवघ्या 2 तासात जेरबंद करत चोरीचा मुद्देमाल जप्त केला. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गावठी कट्टे बाळगणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील 3 सराई गुन्हे ताब्यात. 2 गावठी कट्टेंसह जिवंत काडतुसेंसह 4 मोबाईल आणि कार असा एकूण 9 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. एसटी चालकास कुऱ्हाडीसह सत्तुराचा धाक दाखवून धमकी देणाऱ्या उंबरज पोलिसांनी ताब्यात घेतला. पुणे बंगलोर महामार्गावर उंबरजमध्ये एसटी प्रवासी उतरवण्यासाठी थांबली असताना प्रकार घडलाय. कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी सराईत रिक्षा चोरट्याला गजाआड केलं. 4 रिक्षा जप्त केल्या आहेत. कल्याण डोंबिवलीतून रिक्षा चोरून कर्जत येथे विकत असल्याची माहिती समोर आहे.
जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील JK पार्क परिसरात गांजा विक्रीसाठी नेत असताना पोलिसांनी एका व्यक्तीला रंगेहात पकडलं. पोलिसांनी गांजा जप्त करून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास SIDC आता पोलीस करतायत. महिलेच्या पायात खिळे ठोकून हत्या करण्यात आली. बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार. अंधश्रद्धेतून प्रकार झाल्याची माहिती समोर आहे. महिलेच्या पायात खिळे ठोकल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होतोय. धुळ्यातील मिल परिसरात फ्रीजच्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग. आगीत लाखो रुपयांचं नुकसान. आगीमध्ये 57,000 रुपये रोख, 2 अँड्रॉइड मोबाईलसह लाखो रुपयांचं संसार उपयोगी साहित्य जळून खाक. बारामतीमध्ये हॉटेल अभिषेकला आग. किचनमध्ये अचानक आगीनं पेट घेतल्याने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने सतर्कता बाळगून सदरची आग विझवण्यात यश मिळवलंय. संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी परभणीच्या गंगाखेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय. बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमाच्या जनजागृतीबाबत पोलीस विभागातर्फे हेल्मेट घालून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी आणि महिला कर्मचारी उपस्थित होते. मुंबईत उन्हाचा तडाखा वाढलाय. तापमानाचा पारा काल 35.5 अंशांवर, रविवारी आणि सोमवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा. तापमान राहणार 35 ते 38 अंशांवर. जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि सन 2005 नंतर सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी. अशैक्षणिक कामाचे ओझे कमी करावे या मागणीसाठी परभणीमध्ये मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात येत आहे. महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागात पाणी आणि स्वच्छता क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येणार. या क्षेत्रात योगदान असलेल्या महिलांचा ग्रामपंचायतीने सत्कार करावा असं जिल्हा परिषदेकडून आवाहन करण्यात आलं. चंद्रपुरातील बरांज मोकासा येथील कर्नाटक पॉवर कंपनीला वन विभागाचा दणका. नियम डावलल्यानं कोळसा उत्खनन बंद. कोकण रेंजमधील सर्व जिल्ह्यात मॉडेल सोशल मीडिया लॅब उभारणार आहे. वाढता सोशल मीडियाचा गैरवापरावर आता नजर ठेवण्यात येणार. 24 तास सोशल मीडियावर आता पोलिसांची करडी नजर राहणार. काँग्रेसच्या वतीनं घरकुल बांधकामासाठी वाळू उपलब्ध करण्याची मागणी. वाळू मिळत नसल्याने घरकुल बांधकामात अडथळा निर्माण होतोय. मुख्यमंत्र्यांकरिता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलंय. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला डबल बोनस मिळणार. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचं अनुदान आज मिळणार आहे. फुटबॉलपटू सुनील क्षेत्री निवृत्ती माघारी घेणार. तब्बल 8 महिन्यानंतर भारतीय फुटबॉल संघात परत येणार. फुटबॉल प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण. चेक बाउन्स झाल्याप्रकरणी रामगोपाल वर्मांच्या अडचणीत वाढ. वर्मांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी. कोर्टाच्या सुनावणीला वारंवार गैरहजर राहिल्याने बडगा. सत्र न्यायालयाने काढलं वॉरंट. दिलेला चेक बाउन्स झाल्याने सुनावणी सुरू होती. प्रख्यात ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमाताई साखरदांडे यांचं निधन. वृद्धापकाळाने रात्री 10 वाजताच्या सुमारास निधन. वयाच्या 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.